शिक्षकांनो सावधान, हे काम पूर्ण केलंय का अन्यथा पगार रोखणार. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही अजूनही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर पुढील महिन्याचा पगार अडकू शकतो. मंडळी, शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित आणि तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने स्पष्टपणे इशारा दिलाय की ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल त्यांचे सप्टेंबर मध्ये मिळणारे वेतन रोखले जाईल. 28 जुलै 2026 रोजी वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याआधीही शासनाने अनेक वेळा सूचना दिल्या होत्या. मे 2026 पर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून जर तुम्ही शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेत असाल आणि अजूनही केवायसी पूर्ण केली नसेल तर विलंब करू नका, कारण एक छोटूसं दुर्लक्ष तुमच्या पुढील महिन्याचा पगार रोखू शकतं. ही माहिती प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.